पाळीव कुत्र्यानं अस्वलाच्या हल्ल्यातून आपल्या मालकाचे प्राण वाचवलेले आहेत। गोंदियामध्ये गोरेगाव तालुक्यातील बोलुंदा गावात ही घटना घडलेली आहे। अस्वलानं मालकावरती हल्ला केल्यानंतर पाळीव कुत्र्यानं या अस्वलाशी झुंज दिली आणि आपल्या मालकाचे प्राण वाचवलेले आहेत। कुत्र्याच्या आक्रमक पवित्र्यानंतर अस्वलानं माघार घेतली। त्यानंतर अस्वल जंगलामध्ये पळून देखील गेलेला आहे। पाळीव कुत्र्यामुळे या मालकाचे प्राण वाचलेले आहेत। राजू चनप असं या मालकाचं नाव आहे। मी रोडावर उठलो होतो सर, पिसा भाकर तर तिथं मी उभा होतो सर। तिथलं दोन आहे आल्या सर, आसोली सर, तिथंच मला सर तिथंच पाळला सर। असं हे मग चिलवलो सर, तर आमच्या ज्या कुत्रा बी आला सर, गावातले ते आपल्या मोल्यातले तेही आले सर। तिथंच मग मी बसला राहिलो सर थोडा वरेपर्यंत सर। अशी हे घटना झाली आहे सर। तिथं चुलेरे म्हणलो सर मी ना, तसाच आला सर तो सर, म्हणजे असा प्रेमनी होता सर। मग त्यानं काय नाही केला सर, त्यांना मग खेदा नेलं सर एकाची हल्ला, म्हणजे सर कुत्र्याला ते तसा धावला कुत्रा सर, तसा ते निघून गेला सर। नाही तर सर मला ते दोन्ही ना पुरा हे करून टाकला आहे सर, तिच्या तिथं सर फाडफूड करून टाकला आहे सर असं। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आशिष जुनगरे। आशिष, नेमकी काय घटना घडलेली होती? राजू चनप हा आपल्या गावात शेजारी उभा होता, तेव्हाच अचानक अस्वलाने त्याला हमला केला आणि त्या हमल्यामध्ये तो वाचवण्याचा प्रयत्न केला। त्याने आरडाओरडी केली, त्याच्यामध्ये त्याचा पाळीव कुत्रा हा धावून आला आणि त्या अस्वलावर त्यांनी आक्रमण केले आणि ज्याप्रमाणे त्या कुत्र्यामुळे तो अस्वल तिथून पळून गेला आणि त्यामुळे हे राजूचे जे प्राण वाचले आहे। मात्र त्याच्या अंगावर सुद्धा थोडा मार लागला आहे, पण त्या पाळीव कुत्र्यामुळे त्या राजू चनप या युवकाचे प्राण वाचले आहे। नक्कीच आशिष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।